नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, सध्या आंब्याचा कैरीचा सीझन चालू आहे, तर आपण कैरीची चटणी, कैरीचं लोणचं किंवा आंबे डाळ, कैरीची डाळ असे सगळे प्रकार नेहमीच करतो. आज मी करणार आहे कच्च्या कैरीची आमटी. नेहमीपेक्षा थोडं वेगळं काहीतरी, म्हणून मी आज कैरीची आमटी करणार आहे. चला तर मग बघूया आपण कैरीच्या आमटीसाठी लागणारं साहित्य. तर इथे मी एकच कैरी घेतलेली आहे. मेथीचे दाणे घेतले आहेत, उडीद डाळ, तांदूळ, थोडंसं ओलं खोबरं, धणे आणि लाल सुकी मिरची असं घेतलेलं आहे. त्यानंतर कैरीच्या तुकड्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. जेवढी कैरी असेल त्यानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे. तर आता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये तांदूळ, मेथी आणि उडीद डाळ असं सगळं भाजून घेणार आहोत. छान उडीद डाळ खरपूस भाजेपर्यंत आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. त्यानंतर त्याच कढईमध्ये धणे आणि लाल सुकी मिरची हे सुद्धा थोडंसं परतून घेणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली उडीद डाळ, मेथी, तांदूळ, धणे आणि लाल मिरची, त्याचबरोबर ओलं खोबरं हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, थोडासा हिंग आणि कैरीचे तुकडे घालून ते थोडेसे परतून घेऊ. कैरी मऊ होईपर्यंत हे तुकडे आपण परतून घेणार आहोत. तर आता कैरीचे तुकडे परतून झाले आहेत. आता आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते सगळं यामध्ये घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. तर वाटण घातल्यानंतर हे आमटीचं मिश्रण असं दिसणार आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून आमटी वाढवू शकता, पण जास्त पाणी घालू नका, कारण त्यामुळे आमटीची चव बिघडू शकते. आणि थोडीशी चव घेऊन तुम्हाला जर आंबट वाटत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण देखील वाढवू शकता किंवा साखर देखील घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण आमटीला एक उकळी येऊ देऊ. त्यानंतर आपली आमटी तयार असेल. तर मंडळी, तयार आहे आपली कैरीची लज्जतदार चटकदार आमटी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.